तर या हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोप असलेल्या वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे। गुन्ह्यात आपला काहीही संबंध नाही, आपल्याला रोवलं गेलंय असं कराड सांगत असल्याची माहिती त्याचे वकील अशोक कवडेंनी दिली आहे। खंडणी प्रकरणी देखील कोणताच पुरावा समोर आला नसल्याचंही वकिलांनी म्हटलंय। त्यामध्ये असं आहे की 14 तारखेला वाल्मिक कराड यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर त्या दिवशीच आम्ही तात्काळ त्यांचा जामीनचा अर्ज दिला होता। त्या जामीनचा अर्ज दिल्याच्या नंतर सन्मान्य कोर्टाने त्याच्यावरती सरकार पक्षाचा आणि तपासी अधिकाऱ्याचं जे आहे त्याचं उत्तर मागवलं आणि ते उत्तर मागवल्याच्या नंतर त्याची सुनावणी काल ठेवली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये तपासी अधिकारी असतील आणि सरकार पक्षाने त्याच्यामध्ये त्यांचं लेखी उत्तर दाखल केलेलं आहे। काल सुनावणी होती, परंतु माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मी न्यायालयात उपस्थित राहू शकलो नाही, त्यामुळे कोर्टाने ती सुनावणी तहकूब केली आणि उद्या त्याची सुनावणी ठेवलेली।